नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला चालू घडामोडीचे 10 प्रश्न कव्हर करायचे आहेत आणि त्यांचं विश्लेषण मी देणार आहे. आणि या ठिकाणी आपल्या शौर्य करिअर अकॅडमीच्या माध्यमातून ऑफलाईनला आणि ऑनलाईनला चांगल्या पद्धतीने प्लॅटफॉर्म जो आहे तो सुरू आहे. त्यासाठी ऑनलाईन देखील आपले जे काय बॅचेस आहेत त्या अवेलेबल आहेत. तुम्हाला जर कुणाला त्या बॅचेस घ्यायच्या असतील तर शौर्य करिअर अकॅडमी हे ॲप आपलं आहे. आणि हे जे ॲप आहे हे ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये बॅचेस बघायच्या आहेत. तुम्हाला जी हवी आहे ती बॅच घ्या. त्यामध्ये प्रामुख्याने पोलीस भरती आणि वनरक्षक आणि इतर परीक्षांसाठी पण अवेलेबल आहेत. आपण या ठिकाणी बघूयात. इथे लक्ष द्या सर्वांनी, व्यवस्थित कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. बघा इथे काय म्हटलेलं आहे तर की जागतिक परिचारिका दिन कधी साजरा केला जातो, अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आणि त्याचं करेक्ट उत्तर आहे काय तर 12 मे असं त्याचं करेक्ट उत्तर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की परिचारिका ज्याला आपण नर्स म्हणतो आणि नर्सचं खूप योगदान असतं वैद्यकीय क्षेत्रामध्ये, मोठ्या प्रमाणात त्यांना म्हणजे वाव आहे. आणि याचं कुठंतरी महत्त्व विचारात घेऊन इथे हा जो दिवस आहे हा दिवस साजरा केला जातो आहे. आणि नर्सच्या किंवा आद्य परिचारिका कोण आहेत तर कुणाला म्हटलं जातं पहिल्या नर्स, तर त्या बघा फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांना म्हटलं जातं. कारण त्या शुश्रूषा शास्त्राच्या जनक समजल्या जातात. आता आपण पुढे जाऊया. बघा तर इंडियन एअरफोर्स आणि त्याचबरोबर रॉयल ऑस्ट्रेलियन एअरफोर्स दरम्यान पार पडलेल्या 12वी एअर स्टाफ टॉक्स नावाची ही एक संयुक्त बैठक आहे. आणि लक्षात घ्या ही बैठक खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली. आणि जे ऑस्ट्रेलियातील शहर आहे, ज्या शहराचं नाव आहे कॅनबेरा नाव आहे. काय नाव आहे? कॅनबेरा. ओके, व्यवस्थित लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात. बघा आसामच्या इतिहासामध्ये सलग 2 वेळा मुख्यमंत्री पद भूषवलेले किंवा भूषवणारे पहिले बिगर काँग्रेसी नेते कोण ठरलेले आहेत तर हिमंत बिश्वा शर्मा असं याचं उत्तर आहे. यावरती हा प्रश्न आपला झाला होता म्हणून हा प्रश्न कसा करा. हेमंत बिश्वा शर्मा हे आसामचे कितवे मुख्यमंत्री आहेत तर ते 15वे मुख्यमंत्री आहेत. कितवे आहेत? 15वे मुख्यमंत्री आहेत. हे देखील लक्षात ठेवा. ओके, 126 मतदारसंघ आहेत. त्यापैकी NDA याला किती जागा मिळाल्या होत्या तर 102 जागा मिळाल्या होत्या. 102 जागावर या पक्षाने घवघवीत असं यश मिळवलेलं आहे. सगळी सट्टेबाजीच झालेली आहे, त्याच्यामध्ये शंका नाही. आता तो आपला विषय नाही, आपण स्पर्धा परीक्षेचे लोक आहोत तर असू द्या, बोलू त्याच्यावरती कधीतरी. 48व्या आशियन शिखर परिषद 2026चे अध्यक्षपद कुणी भूषवले, अशा प्रकारचा प्रश्न हा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. फिलिपिन्स 2026 या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आशियानची शिखर परिषद. आणि त्याचं अध्यक्षस्थान हे जे आहे हे फर्डिनांड आर मार्कोस ज्युनियर यांनी भूषवलेलं होतं. हे देखील लक्षात राहू द्या. आणि आता पुढे जाऊयात. बघा 48वी आशियन शिखर परिषद 2026 खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती तर निश्चित सर्वांना माहिती आहे फिलिपिन्स हा देश आहे. ओके, फिलिपिन्समध्ये नेमकं कुठे तर सेबू नावाचं शहर आहे. कोणतं शहर आहे? सेबू नावाचं शहर आहे. त्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. आता आपण पुढे जाऊयात. खालीलपैकी कोणत्या देशात जगातील पहिली स्मार्ट बेट देखरेख प्रणाली जी आहे ही सुरू करण्यात आली. हे बेटाचा तो हे आहे म्हणजे इमेज आहे ती त्या पद्धतीने. इक्वेडोर नावाचं म्हणजे या ठिकाणी बेट आहे. हे देखील लक्षात राहू द्या. आता आपण पुढे जाऊयात. नंतर बघा अमेरिकेमध्ये युनिव्हर्सिटी इनोव्हेअर अवॉर्ड जो आहे तो मिळवणारे तरुण भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर शेखर सुमन बोरा हे मूळ भारतातील कोणत्या राज्यातील आहेत तर याचं करेक्ट उत्तर काय आहे? आसाम आहे. काय उत्तर आहे त्याचं? आसाम आहे. हे देखील लक्षात राहू द्या.
या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आसामचे आहेत. कुठले आहेत? आसाम. आता पुढे जाऊयात. बघा, मे 2026 मध्ये सेबी नावाची जी काही संस्था आहे, वित्तीय बाजारपेठेतील AI आधारित सायबर धोके आणि असुरक्षितता हाताळण्यासाठी कोणत्या विशेष कृती दलाची स्थापना केली आहे सेबीने? तर त्याचं करेक्ट उत्तर आहे सायबर सुरक्षा AI, असं त्याचं करेक्ट उत्तर आहे. हे देखील लक्षात राहू द्या, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. AI एनेबल्ड सायबर सिक्युरिटी अँड लीगल फ्रेमवर्कर्स. ओके, चला पुढे जाऊयात. नंतरचा मित्रांनो भाग बघूयात. सायकी मोहीम आहे ही, आणि ही मोहीम कोणत्या अंतराळ संस्थेशी निगडीत आहे किंवा संबंधित आहे? तर याचं करेक्ट उत्तर नासा आहे. ओके, तर ही नासा कुठली संस्था आहे? मला एकदा कमेंट करून सांगा तुम्ही. ओके, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. आता आपण शेवटचा प्रश्न बघूयात. जागतिक स्थलांतरित पक्षी दिन 2026 अधिकृतपणे या दिनाची जी काय थीम आहे ती काय आहे हे या ठिकाणी बघायचं आहे. तर याची थीम आहे बघा, प्रत्येक पक्षी महत्त्वाचा आणि तुमचे निरीक्षणही महत्त्वाचे आहे, अशा प्रकारची थीम आहे. आता मला सांगा, जागतिक स्थलांतर पक्षी दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? कमेंट करून सांगा. या ठिकाणी आपण थांबूयात आणि पुढच्या लेक्चरमध्ये परत एकदा भेटणार आहोत.